नमस्कार. लिंगायत माळी या समाजातील मुलाचा बायोडेटा आहे. या मुलाचा अपेक्षा मुलगी लिंगायत समाज नाहीतर लिंगायत माळी नाहीतर कुठल्याही समाजातील असो चालते, फक्त ती मुलगी शुद्ध शाकाहारी जेवण करणारी मुलगी असायला पाहिजे. या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे. जन्मतारीख 1990 आहे. उंची आहे 5 फूट 4 इंच. मुलगा दिसायला गोरा आहे, शिक्षण आहे, BA झालेलं आहे आणि नोकरी प्लस बिझनेस करतोय. मोबाईल शॉप आहे आणि नोकरी पण करतोय. या मुलाचा मंथली इन्कम आहे सरासरी 50,000 रुपये. मुलाचा वडील व्यापारी आहे, आई गृहिणी. या मुलाला भाऊ नाही, 2 बहीण, विवाहित आहे. स्थळ आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हा मुलगा आहे. प्रॉपर्टी म्हणजे स्वतःचं घर आहे. अपेक्षा मुलगी कुठल्याही समाजातील असो चालते, फक्त ती मुलगी शुद्ध शाकाहारी जेवण करणारी मुलगी असायला पाहिजे. देवांग कोष्टी या समाजातील मुलाचा बायोडेटा आहे. अपेक्षा मुलगी कुठल्याही समाजातील असो चालते, फक्त ती मुलगी शुद्ध शाकाहारी जेवण करणारी मुलगी असायला पाहिजे. त्या मुलीचे शिक्षण कमीत कमी डिग्री झालेली मुलगी असायला पाहिजे. या मुलाचा जन्मतारीख 1997 आहे. उंची आहे 5 फूट 4 इंच. मुलगा दिसायला गव्हाळ वर्ण आहे आणि मुलाचं शिक्षण आहे MCA. नोकरी पुणे सिटीमध्ये 15 लाख रुपये पॅकेज आहे. वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपये आहे. मुलाचं वडील इंजिनियर आहे, आई गृहिणी. या मुलाला भाऊ बहीण दोघेही नाही, एकुलता एक मुलगा आहे. प्रॉपर्टी स्वतःचं घर आहे पुणे सिटीमध्ये. अपेक्षा मुलगी कुठल्याही समाजातील असो चालते, फक्त ती मुलगी शुद्ध शाकाहारी जेवण करणारी आणि तिचं शिक्षण डिग्री झालेली मुलगी असायला पाहिजे. स्थळ आहे पुणे सिटी. या मुलाचं लिंगायत समाजातील मुलाचा बायोडेटा आहे. या मुलाचा जन्मतारीख 1997 आहे. अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे. त्या मुलीचे शिक्षण कमीत कमी 12वी पुढे असायला पाहिजे. या मुलाचा जन्मतारीख 1997 आहे. उंची आहे 5 फूट 2 इंच. मुलगा दिसायला सावळा आहे, शिक्षण आहे डिप्लोमा ऑटोमोबाईल्स. नोकरी पुणे जिल्ह्यामध्ये आहे. मंथली इन्कम आहे 25,000 रुपये. मुलाचं वडील खाजगी नोकरी करतात, आई गृहिणी आहे. या मुलाला एक भाऊ एक बहीण, विवाहित आहे. स्थळ आहे सोलापूर. प्रॉपर्टी सोलापूर सिटीमध्ये स्वतःचं घर आहे. या मुलाचं लिंगायत समाजातील मुलाचा बायोडेटा आहे. या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे. अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील आणि त्या मुलीचा फर्स्ट मॅरेज असायला पाहिजे. या मुलाचा जन्मतारीख 1989. उंची आहे 5 फूट 7 इंच. मुलगा दिसायला गोरा आहे, शिक्षण आहे BE मेकॅनिकल इंजिनियर आहे. नोकरी पुणे सिटीमध्ये आहे. मासिक वेतन आहे 25,000 रुपये. मुलाचा वडील नाही, टीचर होते, गव्हर्नमेंट सर्वंट होते. पेन्शन बसलेल्या आईला 32,000 रुपये. मुलाचं एक भाऊ आहे, विवाहित आहे. बहीण नाही. सोलापूरमध्ये 2 मजली इमारत आहे या मुलाचं प्रॉपर्टी आणि 2.25 एकर शेती आहे, बागायत. आणि अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे. त्या मुलीचं फर्स्ट मॅरेज असायला पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी 12वी पुढे असायला पाहिजे. स्थळ आहे सोलापूर सिटी. स्वामी जंगम समाजातील मुलीचा बायोडेटा आहे. या मुलीचं सेकंड मॅरेज आहे आणि अपेक्षा आहे मुलगा सेकंड मॅरेजचा असला तरी पण चालतंय आणि तो त्याचं शिक्षण कमीत कमी ग्रॅज्युएशन पुढे असायला पाहिजे आणि तो कुठल्याही भागातील असो, कर्नाटक भागातील असो किंवा महाराष्ट्र भागातील असो चालते. सेकंड मॅरेजचा मुलगा असला तरी पण चालते, फक्त त्यांना अपत्य असून. मुलगी सेकंड मॅरेजची आहे, अपत्य नाही, कागदोपत्र क्लिअर आहेत या मुलीचं. जन्मतारीख आहे 1999 आहे. उंची आहे 5 फूट 3 इंच. मुलगी दिसायला गोरी आहे, शिक्षण आहे MBA झालेलं आहे. सध्या सोलापूर सिटीमध्ये नोकरी करते. मुलीचा वडील बिझनेसमॅन, आई गृहिणी. या मुलीला 2 भाऊ बहीण नाही. स्थळ आहे सोलापूर सिटी. अपेक्षा मुलगा स्वामी समाजातील पाहिजे आणि तो सेकंड मॅरेजचा असला तरी पण चालते, फक्त अपत्य असून आहे. त्यांना 30-40 हजार रुपये कमावणारा मुलगा असला तरी चालते. सेकंड मॅरेजची मुलीचं बायोडेटा लिंगायत समाजातील हा मुलगी आहे. या मुलीला अपत्य वगैरे नाही, नोकरी पुणे सिटीमध्ये करते. अपेक्षा आहे या मुलीचा मुलगा लिंगायत समाजातील असायला पाहिजे आणि तो सोलापूर जिल्ह्यातील नाहीतर गुलबर्गा जिल्ह्यातील असायला पाहिजे. कर्नाटक भागातील असला तर चालते. तो पुणे सिटीमध्ये स्थायिक राहणारा मुलगा पाहिजे. त्याला एक 30-40 हजार रुपये पगार असला तरी चालते.
या मुलीचा सेकंड मॅरेज आहे. जन्मतारीख आहे 1988 आहे. उंची आहे 5 फूट 2 इंच. मुलगी दिसायला सावळी आहे. शिक्षण आहे MBA. नोकरी पुणे सिटीमध्ये आहे. मासिक वेतन आहे या मुलीचा 70,000 रुपये. या मुलीला अपत्य वगैरे नाही. मुलीचा वडील रिटायर्ड खाजगी नोकरीतून निवृत्त झालेला आहे. आई गृहिणी आहे. या मुलीला एक भाऊ एक बहीण. स्थळ आहे पुणे सिटी. अपेक्षा मुलगा लिंगायत समाजातील पाहिजे आणि तो पुणे सिटीमध्ये स्थायिक. सेकंड मॅरेजचा मुलगा असला तरी चालते. अपत्य असून नये त्या मुलाला. 30-40 हजार रुपये कमावणारा मुलगा असला तरी पण चालते. स्वतःचं घर असायला पाहिजे पुणे सिटीमध्ये. आता जे काय तुम्हाला स्थळांची माहिती सांगितलं त्यातील ज्या स्थळांची माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की येऊन भेटू शकता. ऑफिसचा पत्ता स्क्रीनवरती आहे. शक्यतो येऊन भेटा. तुम्हाला त्या स्थळांची पूर्णपणे माहिती देण्यात येईल. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, धन्यवाद, शेअर करा.